निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हो, सुनीता ताईच ना? हो ताई, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई, नमस्कार. नमस्कार, बोला ताई. घेताय आज अनुभव? हो हो, मग घेणार ना. म्हटलं घेतात की नाही काही ना आवरलं? नाही नाही, घेणार ना ताई. ते कसं काल दिवसभर घेतले ना अनुभव. हा, काल मला उशीर पुढचा अनुभव सांगते. हा, सांगा ना ताई. व्यंकटेश स्तोत्राचे 21 मंडल वाचले. 21? हो, 21. अरे वा. ते सरांकडून करून घेतलं. आता मला मांडी घालायला जमत नाही ना, पाय दुखतो. हो 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 हो. हा, मग सरांनी केलं ते आणि मी जपाला बसायची तोपर्यंत. अरे बापरे. हा हा हा. स्वामी समर्थांचा जप. मग म्हटलं मी रोज बोलायची, म्हटलं ते अजून अनुभव दिला नाही. मग काहीतरी प्रचिती येतेच ना. हो बरोबर. मग 19 झाल्यानंतर एक श्वान येऊन मुख्य दरवाज्यात बसला. अरे बापरे. हो, रात्रीचं. कारण आमचं ते वाचन चालू असतं, माझा जप चालू असतो, तोपर्यंत मी काही लॉक केलं नव्हतं. हो 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 हो. हा, मी तशीच बसलेली होते जपाला. मग ते श्वान येऊन बसला, पण तो असा उभा माणसासारखा. मला वाटलं कोणतरी माणूसच बसलेला. जवळ जाऊन बघते तर श्वान. हा, बुरक्या कलरचा. अरे वा. हा, दिली प्रचिती तिथे. बघा ताई, किती कमाल. हो, मला बघायचं होतं. मी ते हे ऐकते ना अनुभव. हो हो हो, त्याच्यात बऱ्याच जणांना म्हणजे असं आपल्याला उशिरा आलं म्हणायला. 19व्या म्हटल्यावर थोडं उशीरच लागला. हो हो. काही हरकत नाही, आलं याला महत्व आहे. हो. आणि मग मी म्हटलं काहीतरी खायला आणते, बिस्किट वगैरे. ते लगेच उठून गेलं बाहेर. अरे बापरे. हा, मी कारण सोन असलं तर मी विचारत असते काही खायला आणू. बसून राहा, मी माणसासारखी बोलते. हा, मग पाहिजे असेल तर बसून राहतात. आमच्याकडे काय झालं यावेळेस, म्हणजे मागच्या वर्षी आपल्या उजव्या हाताला, गेटच्या उजव्या हाताला ती एक म्हणजे कुत्री म्हणजे श्वान जणली आणि तिला 4 पिल्ल झाले. तर त्यातलं एक गेलं, मग 3 राहिले. त्रिमूर्ती दत्त. नेमकं दत्त जयंतीच्या आधी 1 महिना. आणि मग मी दूध पोळी चुरून त्यांना जेवायला द्यायची. मस्त झाले, गोटी सारखे छान झाले. 3 महिने केलं मी. आणि मग त्यांच्या वाट्याचं म्हणजे वेगळंच, ज्वारीची भाकरी किंवा पोळी बिन तेलाची असं. हा, मग ते 3 महिने जेवटे. आणि मग ते छान दिसायचे ना, नेले लोकांनी. मग ते गेल्यानंतर ह्या वर्षी तसंच झालं. अरे बापरे. ह्या वर्षी डाव्या हाताला. आणि मग डाव्या हाताला झाली. तिला 4 होते, एक गेलं वाटतं. 3 आहेत. हा, 3 आहेत. मग यांना म्हटलं हे काहीतरी देव आपल्याला संकेतच देतात. बरोबर दत्त जयंतीच्या वेळेस 1 महिन्याचे झाले होते. मग चांगले जेवत होते. त्यांना पण दूध पोळी भाकरी काय असेल ते, नसेल तर आपण कुठं गावाला निघालो बिस्किट वगैरे असं. अरे वा. हा, ते आता 2 महिन्याचे झाले. किती तुम्ही प्रेमाने हे करता हो ताई. हो ना, 3 म्हटल्यावर मला ते समजलं ना, दत्त आपल्या घरी आलेले. आणि मग आपण असं म्हणजे दत्त म्हटल्यावर तेच दत्त असतात. अजून काय असतं दुसरं? खरंय आहे का नाही. दत्ताच्या पायावर 3 श्वान आहेतच. अगदी अगदी. हा अनुभव मला मोठा वाटला. आणि खरंच मोठा आहे. हो, अधिक महिन्यात पण असंच घडत गेलं. आपण एक वेळ पुरणपोळी करतो ना,
हम्म. तर मी म्हटलं आता काही म्हणजे एवढे काही पाहुणे नसा एकदाच करून टाकावं. एकदा हम्म. करावं नाही तर 3 वेळा करावं असं आहे शास्त्र. म्हटलं आपलं एकदाच करावं. साड्या बिड्या आणून ठेवल्या असल्या सवसनी तर आल्या नाही तर त्यांच्या मनावर शेवटी. हा, हा, हा. आणि निरंजनी आणल्या तांब्याच्या छोट्या छोट्या. अरे वा. म्हटलं आपलं ओटीत टाकायला बरं आहे म्हणजे देवाचं. हो हो. तर ते त्या दिवशी खूप पाऊस होता. हा. त्यातल्या उगीच एखाद दोन आल्या मग ते तेवढं करून टाकलं. बरोबर. आणि अरे वा. मुलीला असतो ना दोंडा. मग हो. ताईची ओटी बेटी भरली. तिला एक निरंजनी, तिला पैठणी. अरे. असं केलं लेकी जावयाला. हा, हा. जावयाला पैसे दिले आपल्याला कपड्यासाठी. अरे वा. हं. मग तो झाला दोंडा. पण माझ्या मनात काय होतं, मी जेव्हा पुरण टाकलं शिजायला, हा. म्हटलं मला काय प्रचिती देतात देव आता बघूया. हा, तर शनिवार होत वाटतं. हा, हा. हा शनिवारच होत. हम्म. तर एक गाय येऊन उभी राहिली आणि हंबरली. अरे वा. सफेद गाय. वा. तर मग यांना म्हटलं पुरण तर शिजवलंय म्हटलं, हम्म. पण पोळी तयार नाही झाली. मग थांबा म्हटलं. मी ते पुरण घेतलं, त्याच्यात गुळ कालवला, लाडू बनवला आणि गाईच्या तोंडात दिला. ताई तुम्हाला इथून नमस्कार आहे माझा. खरंच म्हटलं कौतुक आता आहे. म्हणजे पुरणपोळीची वाट बघेपर्यंत गाय निघून जाईल ना. निघून जाईल. खरंय खरंय खरंय. आणि देव परीक्षा बघत असतो. बरोबर आहे बरोबर आहे. हो. मग खाल्लं आणि गाईने? हो हो अरे. गाईच्या पूर्ण तोंडात खाली सांडलं सुद्धा नाही. अरे वा. हा पूर्ण तोंडात. अरे वा. हो. आणि बापरे. नेहमी गाई शेण टाकत असते, गोमूत्र टाकत असते गेट जवळ. अरे वा. आम्ही तेवढी जागा सारवून घेतो, चांगलं असतं. हो चांगलं असतं खरंय. हा. आणि मग नंतर म्हटलं आता आपण म्हणजे धोंडा केला त्याच्या आधी माझे सप्तशती आपली याची मल्हारी सप्तशती 32 पाठ झाले होते. बापरे म्हटलं आता बापरे. कोणीतरी येऊन जेवलं म्हणजे बरं होईल हे मनात आलं माझ्या. हा हा हा. आणि कंप्लीट 12च्या आत 10 मिनिट. हा. कारण 12च्या आत आलेला पाहुणा तसा जाऊ नये, माझं पहिल्यापासून शास्त्र पाळते मी. बरोबर बरोबर. त्याला चहा बिस्किट का होईना नेहमी हो. आलं तर. आणि असं सण असला मग तर मी जेवणच जेवू घालते. अरे वा. तर ठीक आहे. अचानक आले अहो अचानक. हम्म. आणि कधीच न आलेले. हम्म. आणि ते खंडोबाच्या मंदिरात सेवा करतात. बापरे. हा हा. हा. आणि आले तर यांची थोडीशी ओळख होतीच. शिक्षकच आहे ते पण बरोबर. रिटायर. अच्छा. तर हा हा. म्हणे आमची ओळखच आहे. म्हटलं नाही तुम्हाला मी जेवल्याशिवाय नाही जाऊ देणार. आज आपल्याकडे पुरणपोळी म्हटलं. हा. म्हणे मी पहिल्यांदाच आले. म्हटलं तुम्ही नाही आले, तुम्हाला देवानी पाठवले. पाठवलंय खरंय. म्हणे हो मी खंडोबाच्या मंदिरात सेवा करतो. अरे बापरे. हो. ते म्हणे मी खंडोबाच्या मंदिरात सेवा करतो. बापरे. पण त्यांनी आडेवेडे नाही घेतले, लगेच जेवायला बसले. हा. आणि ते म्हणे मी सकाळपासून काही पण खाल्लेलं नाही. म्हणजे अगो मी बाई. जेवलोच नाही, माझं नशीब बघा म्हणे. आणि पुरणाचं जेवण. पूर्णाचं जेवण त्यांना आवडलंय खूप. जेवायला बसल्यापासून त्यांनी गगनगिरी महाराजांचं आमच्याकडे सप्ताह असतो अधिक महिन्यात. अरे वा. हा इथे शेजारी गाव आहे छोटस ना, हा तिकडे हा. सप्ताह असतो. कोणत्या तर गावात? काहीतरी डोंगरगाव जवळ आहे, काही मला त्या खेड्याचे नाव येत नाही. अच्छा अच्छा. हा हा चांगला मोठा सप्ताह असतो, दिंड्या येतात. हा हा हा. हा. तर बापरे. ते जसे जेवायला बसले तसे गगनगिरी महाराजांचे सांगत होते. अरे वा. म्हटलं अहो तुम्ही पण बघताय का महाराजांचे? म्हणे हो मी तर काय जातो म्हणे, पण मला खूप आवडतं म्हणे, माझे गुरुच. बघा म्हटलं अहो तुमचे पण तेच माझे गुरु. मला दृष्टांत दिलेले आहे म्हटलं. खरंय. अहो म्हणे ताई हा योगायोग किती मोठा आहे म्हणे. खरंच खरंच. तुमच्याच घरी मी कसं जेवायला आलो म्हणजे बघा निरंकार. ना. म्हणजे ती बरोबर ते त्या व्यक्तीला त्याच्या जवळ पाठवतो. आणि कोण. तोपर्यंत आमचे कसे 12:30 नंतर जेवण असतात. कोणी आलं गेलं म्हणजे तोपर्यंत कोणीच जेवलेलं नव्हतं. नाही नाही बरोबर. म्हणजे किती हा. कमाल आहे, त्यांनी नाश्ता सुद्धा केला नव्हता. नाही नाही नाही. एवढं पवित्र. आणि दत्त झाले म्हणजे ताई. म्हटलं चहा करायला जे उठायचं तर म्हटलं तुम्ही जेवायलाच उठा आणि जेवायला बसा. हम्म. म्हटलं चहा नाही आज द्यायचा मला कुणाला, आज जेवू घालायचं. हा. आणि मग किती. फुल जेवण केलं आणि खूप स्तुती केली. स्तुती माझ्या गुरूंची केली. हा. ते मला खूप छान वाटलं. खरंच गगनगिरी आणि महाराजांचा योगायोग बघा ना सत्व आहे. म्हणजे त्या
हो ना, ते देवच पाठवत असतात. हो हो तेच बरोबर. आणि ते बरेच दिवस मनात आलं होतं, एवढी सप्तशती घेतली मी म्हटलं, आणि काही जेवण देवाचं नैवेद्य म्हटलं हे काहीच केलं नाही. बघा देवाचं ताटच भरून ठेवलं तर ते येऊन बसले. बघा ना म्हणजे किती असं छान. इतकं मस्त वाटलं ना. बरं, पुढचं श्रावण महिन्यातला, हा हा हा. त्याच्यानंतर श्रावण महिना. हम्म. अहो, श्रावण महिन्यात गुरुवार, 2 सफेद दुधासारख्या सफेद 2 गाया सारख्या त्या बापरे. गेट जवळ येऊन माझ्या वरती बंगल्याकडे बघायच्या. अगं बाई. हा हा. एक दुभती गाय होती, म्हणजे अरे. दूध होतं, कास भरून दूध होतं, आणि हम्म. ते छोट वासरू पण होतं तिला, आणि ते दूध पित होत. अय्या, हा, एवढं समक्ष समोर. किती समोर. भाग्य, किती भाग्य. पण अंगाला काटा आला माझ्या. खरंच ना. मग मी यांना बोलवलं सरांना, म्हटलं अहो हे काय आहे, म्हटलं हे आपल्याला काहीतरी संकेत आहे म्हटलं दत्ताचा. हो. तर मी बाहेर, त्यांनी चारली पोळी बिळी असतेच टोपल्यात जास्त, हा. आणि मग मी बाहेर होऊन कधी बघत होते, किती वेळ, अर्धा तास उभ्या होत्या त्या. अय्या. आणि ते वासरू दूध प्यायचं. यांना म्हटलं किती दूध आहे बघा ना, म्हटलं तांब्या भरेल काढलं. बघा. पण असं बघायला नाहीये, देवाचंच काहीतरी. देवाचंच. हो. दूध सफेद गाय, एकदम सफेद, आणि बापरे. वरती बंगल्याकडे बघायचे. बाई, बापरे. त्यांनी मान सुद्धा खाली केली नाही. आई ग. हा, दिलेलं खाल्लं हा. तरी उभ्याच उभ्याच, अगं बाई. दर्शन घेतले आम्ही तरी उभ्या. बापरे. हा, हे बघण्यासारखं. पण मला नंतर आठवलं, एक फोटो काढायला पाहिजे होता. हा हा. हा, माझा मोबाईल आतमध्ये, आणि मी बाहेरून गेली. म्हटलं आता बरं. कधी पळत जायचं तर जातीलही म्हटलं, पण नाही खरं. गेल्या त्या, बराच वेळ उभ्या होत्या. अय्या. किती छान श्रावण ताई, किती छान. श्रावण महिन्यातला माझा अनुभव. आणि ऐन श्रावणामध्ये तुम्हाला हे दर्शन झालं. दर्शन झालं, खरंच. आणि सोनाचं पण विशेषच वाटतं ना. हो मग. कुणाच्याच घरी नाही, कुणाच्याच नाही, सगळे विचारायचे तुम्ही काय करताय. अय्या. मग आमचे सर म्हणायचे आम्ही दत्ताला जेवण देतोय. हा, मग दत्तच ते 3 खरंच खरंच. म्हटल्यावर किती विशेष आहे मग. किती विशेष आहे अगदी. हा, आणि तशी कोरडी पोळी द्यायची तर दूध द्यायचं. नाही नाही, खूप पुण्याचं काम करताय ताई तुम्ही. हो ना. म्हणजे तुम्ही पोथी पारायण पण करता आणि कृतीतनं पण दाखवून देता. नुसतं दाखवून पोथी म्हणजे पारायण नाही करत. पोथी पारायण पुस्तकासारखे वाचायचे नसतात, बरोबर. त्याच्यातून आपल्याला घेता आलं पाहिजे. अगदी खरंय. मग नुसतं पुस्तकासारखं वाचून मी एवढे पारायण केले, तेवढे केले, असं नाही चालत. काहीच उपयोग नाही. अगदी हा, आणि सेवा करून आयत मिळत नाही तर कष्टही करावे लागतात, त्याला यश करावे असतं. लागतं. लाख आणि मग महत्वाचे वाक्य आहेत ते दोन्ही, की पोथी वाचून चालत नाही, तर तिचा अर्थ पूर्ण वाचन केलं पाहिजे. पूर्ण समजलं पाहिजे. आणि ही कृती पण अशीच केली पाहिजे. खरंच सांगताय तुम्ही. हो ना. बरं, आता पुढचा अनुभव दुसरा करता का? हा चालेल, मग उद्या कराल का फोन? उद्या करू की आता सांगू, वेळ असेल तर सांगते. आता तर खूप फोन येऊन गेले एवढ्यात. बरं, जाऊ द्या, मी उद्या परवा कधी वेळ असेल तेव्हा असंच फोन करेल. हो 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 चालेल. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.